आता बातमी पावसासंदर्भातली आहे। ठाण्यात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वे त्यामुळे 10 ते 15 मिनिटे उशिराने आहे। तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून ढगाळ वातावरण होतं आणि आता मात्र पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झालंय। मध्य रेल्वे आता 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याची माहिती आहे। त्यामुळे स्टेशनवर आता गर्दी झाली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? ठाण्यात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत? मान्सून दाखल झालेला ठाण्यामध्ये पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसापासून ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि त्यानुसार आता पावसाने देखील हजेरी लावलेली आहे। त्या पावसाच्या हजेरीमुळे आता ठाणे शहरातील रेल्वे जे मध्य रेल्वे ते 10 ते 15 मिनिटांनी आता उशिराने धावतं पाहायला मिळतं। पाहायला तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता पावसाला हजेरी सुरुवात झाल्यामुळे अनेक ठिकाणी आता छत्र्या बाहेर पडलेल्या आहेत। अनेक जण जे आहेत ते ठाणेकर आता घराच्या बाहेर पडताना छत्री घेऊन बाहेर पडतात। गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर हवामान खात्याने देखील अंदाज वर्तवला होता की मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती। नक्कीच एकूणच याचा परिणाम आता ठाणे परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने अंदाज दिला की पुढील 2 ते 3 तास हा जोरदार पाऊस होऊ शकतो। बघू शकतो की संपूर्ण परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही थोडी विस्कळीत झाली। 10 ते 15 मिनिटं ही मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। संपूर्ण स्टेशनवरती नागरिकांची गर्दी सुद्धा होते। ट्रेन उशिरा जातो त्यामुळे नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ढगाळ वातावरणामुळे ह्या ट्रेन वाहतूक सेवा ही विस्कळीत झाल्याचं समजतंय। 15 ते 20 मिनिटं झाले ठाण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने अंदाज सुद्धा दिला की पुढील 2 ते 3 तास हा जोरदार पाऊस कोसळू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे। हिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे।